या बातमीचे प्रायोजक आहेत हॉटेल बडेपीर, शाखा नंबर 2, लक्ष्मी मार्केट, विजापूर वेस्ट, सोलापूर. छत्रपती शिवाजी मुस्लिम ब्रिगेडच्या वतीने शुक्रवार 3 जानेवारी रोजी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त कराटे फायटर संभेराव पुणेकर यांचा सत्कार छत्रपती शिवाजी मुस्लिम ब्रिगेड यांच्यातर्फे करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मराठा सेवा संघाचे अध्यक्ष सूर्यकांत पाटील, प्रमुख पाहुणे जी.के. देशमुख, शहर अध्यक्ष हाजी मतीन बागवान, जिल्हाध्यक्ष शफिक रचबरे, मार्गदर्शक राम गायकवाड, जिल्हा उपाध्यक्ष रिजवान शेख, तन्वीर गुलजार, राजू हुंडेकरी, बशीर सय्यद, जावेद बद्दी उपस्थित होते. सगळ्यात महत्त्वाचं की सावित्रीबाईची जयंती साजरं कोण करत आहे तर मुस्लिम समाज करतो. हे सगळ्यात मोठं वैशिष्ट्य आहे. आणि आजच मी पेपरला काल पण बातमी टी व्हीवर बघितली आणि आज पण पेपरला आहे. मुंबऱ्यामध्ये मराठी बोलण्यावरून हिंदू आणि मुस्लिममध्ये वाद झाला आहे. तुम्ही मला मराठी बोलायला का कंपल्सरी केलं, हिंदी बोललं मग काय बिघडतं, असा वाद झाला. आजचं सूत्रसंचालन जर पाहिलं, कोणी म्हणून काही मुस्लिम समाजाचा माणूस इतकं चांगलं सूत्रसंचालन करू शकतो मराठीमध्ये. ही जी एक वाक्यता आहे ही फक्त छत्रपती शिवाजी मुस्लिम ब्रिगेड त्याचा करता धरता त्याच्यामुळे शक्य. मूर्तीपूजा मुस्लिम धर्माला मान्य नाही, तरी देखील आज आपण या फोटोसमोर सगळ्यांना नतमस्तक झालं. क्रांतीज्योतीचं कार्य संचलन करताना एवढं सुंदर केलं की आपल्याला सांगायला काही बाकी ठेवलं नाही. परंतु त्या काळामध्ये ज्यावेळेस मनुस्मृतीचा पगडा होता त्या काळामध्ये महिलांना घराच्या बाहेर पडायची परवानगी नव्हती. मुलीला शिक्षणाची बंदी होती. आज पण काही राष्ट्रामध्ये जसं अफगाणिस्तानमध्ये तालिबान त्यांनी मुस्लिम महिलांना बाहेर येऊ देत नाही, बुरख्याशिवाय जायचं नाही, बुरखा वापरलाच पाहिजे. हरकत नाही, धर्माची जी काही पद्धत आहे ते वापरल्या पाहिजे, पण शिक्षणानं काय गोड मारलं. परंतु त्या काळामध्ये एवढा विरोध असताना, टोकाचा विरोध असताना शेणाचे गोळे, चिखलाचे गोळे त्यांच्या अंगावर मारले. त्यांना शिकू नये म्हणून परावृत्त करण्यासाठी त्यांच्यावर खूप छळ केला. त्यांच्याकडे एकच साडी होती, साडीचा किस्सा आहे की एकच साडी होती, त्याच साडीवरती भिजलेल्या अंगाने शेणाचे गोळे मारायचे आणि मग त्यांनी जाऊन ती आंघोळ करायची. त्या ओल्या साडीवर त्यांनी मुलीला शिकवायचे. आणि त्या दरम्यान त्यांना आजार झाला, न्यूमोनिया. तर त्यानंतर ज्योतिबा फुलेंनी त्यांना एक साडी विकत आणली. तर त्यांनी म्हणजे साडी कशाला आणली, मग माझी लोकांनी होती आहे. इतका त्याग ह्या लोकांनी केलेला आहे. आणि आज जे आपल्या मुली, आज आपल्या जर मोठे मोठे महिला अधिकारी येऊन गेले कोल्हापूर. आता DCP काळे मॅडम, परवा SP सातपुते मॅडम होत्या. त्यानंतर त्याच्यापूर्वी परत मतीनबाईला सगळ्यांची ओळख आहे, नाही राजूला सगळ्यांची ओळख आहे. वालावलकर मॅडम होत्या, चौगुले मॅडम होत्या, दिंबे मॅडम होत्या. त्यानंतर परवा आवाळे मॅडम होते. आता आपल्या जलद उदाहरण महानगरपालिकेचं तेली मॅडम आहे. ती कुणाची देणगी आहे? फक्त क्रांतीज्योती सावित्रीबाईची देणगी आहे. त्याने ह्यांनी मुलीच्या शिक्षणासाठी दरवाजे उघडले. त्या काळामध्ये भीषण वातावरण होतं. विधवा महिला त्यांना घराच्या बाहेर पडायचं नव्हतं. ब्राह्मण समाजाच्या मुलींना सुद्धा शिकायची परवानगी नव्हती. त्या काळात त्यांनी बंड केलं आणि त्या बंडामुळं आज ह्या मुली एवढ्या मोठ्या पदावर आल्यात किंवा आज
प्रशासनामध्ये भाग घेतला. खूप मुले ग्रॅज्युएट आहेत, इंजिनियर आहेत, डॉक्टर्स आहेत, पूर्ण फील्ड पादाक्रांत केली आणि हे फक्त या सावित्रीबाई. आणि त्यामुळे आपण आज त्यांची जयंती साजरी करतो. हे सर्व समाजातले लोक आहेत, असं कुठलंही नाही. या समाजासाठी ज्या महिलेनं सावित्रीबाईंनी काम केलं असं काय नाही. सर्व स्त्री धर्मासाठी, स्त्री जातीसाठी त्यांनी काम केलं. म्हणून सर्व जाती धर्माच्या स्त्रीनी प्रामुख्याने या सावित्रीबाईचा आज आपण जयंती साजरी केली पाहिजे, पण त्यांचे विचार डोक्यात ठेवले पाहिजे, अशी हे त्यांचं कर्तृत्व आहे. आणि त्या पतीने त्यांना शिक्षणाची कास धरून दिली आणि शिक्षण क्षेत्रामध्ये त्या एवढ्या पुढं गेल्या की त्या शिक्षण तज्ज्ञ म्हणून आपल्या भारत देशामध्ये उदयास आल्या. तर आज एवढा संघर्ष करीत असताना त्यांनी आपल्या देशामधील महिलांना एवढं चांगलं त्यांनी मार्गदर्शन केलं की आपल्या महिलांना त्यांनी जागृत करण्याचं एक चांगलं कार्यसुद्धा केलेलं आहे. म्हणून आज आपण 200 वर्षानंतर त्यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून आज आपण त्याची जयंती साजरी करीत आहोत. आता मित्रहो, अजून एक गोष्ट आपल्यासमोर सांगू इच्छितो की मराठा सेवा संघ संचलित छत्रपती मुस्लिम ब्रिगेड जयंती का साजरी करतो, तर जयंती साजरी करण्याचा एकच उद्देश आहे की हिंदू मुस्लिम भाईचारा, समता, बंधुता, भाईचारा हा टिकला पाहिजे. आपल्या सोलापूर शहरामध्ये नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रामध्येच नव्हे तर आपल्या संपूर्ण भारत देशामध्ये या छत्रपती मुस्लिम ब्रिगेडचा हा संदेश, सर्व धर्मसमभाव असलेला हा संदेश, कारण आपण सर्व जाती धर्माच्या थोर पुरुषांच्या प्रत्येक जयंती आपण साजऱ्या करतो. यामागे एकच उद्देश असतो की बाबा हिंदू मुस्लिम जो भाईचारा आहे हा कायमचा टिकला पाहिजे. राजकीय पुढारी आपल्या हिंदू मुस्लिम बांधवांमध्ये दरी निर्माण करण्याचा प्रयत्न करतात, परंतु आम्ही फुल नाही फुलाची पाकळी म्हणून कुठंतरी आपण हिंदू आणि मुसलमान हे आपण भाऊ आहोत हे दाखवण्याचा एक चांगला संदेश संपूर्ण देशामध्ये पोहोचला पाहिजे. या एकमेव उद्देशाने आपण सर्व जयंत्या साजरी करीतच आहोत. तर सोलापुरातील प्रसिद्ध हॉटेल बडेपीर. सोलापुरात हॉटेल बडेपीर शाखेच्या यशस्वी वाटचालीनंतर आता आमची दुसरी शाखा लक्ष्मी मार्केट विजापूर वेस येथे सुरू झाली आहे. मटन बिर्याणी, चिकन बिर्याणी, मटन व चिकनचे विविध आयटम्स उपलब्ध. खवय्यांसाठी खास स्पेशल चिकन तंदुरी फक्त 400 रुपये मध्ये. मटन बिर्याणी फॅमिली पॅक 200 रुपये मध्ये. चिकन बिर्याणी फॅमिली पॅक 210 रुपये मध्ये. याशिवाय स्पेशल मटन चाप, इराणी गुलस्तानी, मटन खुर्चन यासोबत विविध डिश उपलब्ध. खास जुम्मा स्पेशल खिचडा, कद्दू खीर, दालचा खाना मिळेल. फॅमिलीसाठी स्वतंत्र जेवणाची व्यवस्था, ग्राहकांसाठी पार्सलची खास सोय. हॉटेल बडेपीर, शाखा नंबर 2, लक्ष्मी मार्केट, विजापूर वेस्ट, सोलापूर. प्रोप्रायटर मोहम्मद इसाक. 9503050076. मोहम्मद सोहेल. 8149278745.